अरे कोणाचं घर घर आहे? हे तर हॉटेल घर दिसून राहिलं मला. हॉटेल निवास हो ना बाबा. इथं काय आणलं बरं यानं? अबे म्हणलं का सांगलं का आता तरी सांग इथं काय आणलं तर हा काय आणलं इथं? अरे काय द्या तुम्ही काय दिलं द्या लस बॉस काय बोलल्यासारखी कळता. हा काय म्हणून आता काय खायला लागते तुम्हाला काय आलो काय आलो. अरे पोलकी पाहिली आलो आपण हॉटेलची. हॉटेलची पोरगी हॉटेलची. अरे बाप रे काय का मी तू वर आले मार खायचे पाय. अबे सध्या का तुझ्या डोक्या जागेवर आहे का नाही म्हणलं. हा तुला माहित आहे का हॉटेल कोण होय. हा हॉटेल माहित आहे का मला कोण होईतो. अरे कोण मलाच जायच कला लागते कोण होईन ता होईतं. मग ठेवलाच भाऊ आपल्याला पत्ता दिला हो त्या पत्त्याला बोला बोला आपण आलो. मग इथं फोन केला ना इथं या म्हणून त्याचा फोन आला ना इथे या म्हणून. मग हेच तर घाल व्हायचे हॉटेल तर. अरे बाबा रे शिवल्यानं सांगितलं गायले. अबे हे बा चांगलं काम नाही म्हणलं लवकर तू गाडी पलटू तुम्ही लवकर निघू आपण. हे ले का खजूर हटले घर वाटते भाऊ. हो मग काय का खजूर हटले का असला ना तू गेले का पोरगे पाहायला गेला त्याची तुला बा अंदर तो या एखादं टंगडं म्हणून हातात देणार आहे ते. नाही ना हो खजूर हटेले नाही ना तिलमक हटेले म्हणे ना तिलमक हटेलेचं घर आहे म्हणे तिलमक हटेलीची पोरगी पाहायला बापू. बरं जरा बा भाट्यातच जीव पडला आता मला खजूर हटेले असो एखादा खजूर हटेले असता का रे बस मी हा बा आताच पाहायला असतो. नाही नाही हे आपला हे होय तिलमक हटेल तिलमक. मग काय त्याने फोन केला ना आता मग कसं कळतं चला ना अंदर जा लागत ना. आपल्याला पिलं गिलं काही असं ना पाय धुवाले. काय तुला कुठे लाभे पिढं गिडं काही नाही पण मी म्हणतो एवढं मोठं स्थळ आलं कसं काय तुले. तुला लायकी काय म्हणलं तू स्थळ कोणतं पाहायला आला. इथं भाड्या गिड्या आहे का ते हॉटेल समजा हॉटेलच्या निवासमध्ये कोणी भाड्याला आहे का कोणी पोरीवाला. अरे मला काहीच माहित नाही ना मला म्हणे फक्त हॉटेल निवास घरावर लिहिलेलं आहे म्हणे. हो तिथं या गल्लीतून या मी तुला तसं सांगितलं बा. आता अंदर गेल्या समजते ना मग कसं काय आहे काय ते कसं भाड्या नसतं ते इथंच ते पोरगी दाखवून राहिले असं 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 ते. मग काय एवढं मोठं का घरले का मग तू आता पाहिला काही राखणार बनवू 4 एकर जमीन आहे म्हणतं. तुला हे पोरगी भेटते का एक सारखं बोललं नाही तू पाहिजे म्हणलं जरा कमी बोलतो बाबू तू नाही तर ही पोरगी भेटणार आहे तुले. हो ना पण तरी बी कामात बोलाच लागते का नाही. माझं नाव काय विचारलं तर नाव सांगत लागेल का कमीत कमी मला. हो पण कमी बोला जरासं जास्त बोलत मी बोलतो त्यावर जास्तीत जास्त. टेन्शन घेऊ नको तू मी जास्तीत जास्त जेवढं कव्हर करते. तुम्ही मला नाव गाव तर माहितच आहे जन्मतारीख हे ते मला सांगून देतो अर्ध जास्त मीच सांगतो. म्हणजे जास्त बोला तुला काम पडणार नाही. आपण तरी तर जरा काही ना काही बोलाच लागेल ना नाही तर मुका आहे म्हणणं पोलगं होतं म्हणून ना ते इकून बी तिकून बी होईन ना ते. म्हणून म्हणलं तसं जास्त तुम्ही बोलता मी जरासं बोलतच नाही. आता काय कंटिन्यूस आहे बरं का काय होईल होय. हो कपडे लगते कसं दिसते किसते टकाटकले का झाले का. हो चष्मा गिस्मा हे ते पण यानं का समजा आवाज काढला बोललं हे जरासं की पुढचा हात पायच गायते नाही का. हो पाहा लागत जरा पाहिजे फक्त जास्त नको बोलवा सोयरी व्हायची असेल तर तेवढं पत्ते मारतो आता. चला आता अंदर जाऊ काय काय नाही नाही ते एखादा फोन लावा त्याला कोणाच्या समोर असेल तर काय करावं काय नाही. आता काय फोन लावता चला आता मग आता काय होते आपल्याला बोलावलं ना त्यानं आपण मनात धुल चाललो काही चला चला अंदर. आता काय नाही नाही का. हो चला आता कसं काय पाहू. काय किती झाले म्हणलं आबाजी हे 2 किलो मिरच्या दिल्या ना बरोबर. काटा गिटा आहे ना बरोबर. तेच म्हणलं 2 किलो किती द्यायचे पैसे किती देऊ. तसे आपले 2 किलो 300 रुपये झाले होते पण ते 50 रुपये आता माहिती आहे की नाही आपल्या जागेचे. आता 250 देऊन द्या मग आता म्हणजे हिशोब क्लिअर. 1 मिनिट देतो पैसे तुमचे. थांबा घरून फोन आहे म्हणलं बोलतो 2 मिनिटं. हॅलो बोल बोल म्हणलं बोल. हॅलो कुठं आहे म्हटलं तुम्ही या ना लवकर घरी पाहुणे आलेले आहेत म्हटलं. आता झाले नेमके पाणी वगैरे दिलं त्यांना. बापरे आले का. 10:15 वाजता इतक्या लवकर त्याला म्हणलं 11च्या पुढे आले का ते. हो आले तर मग आता तुम्ही कुठं आहे या ना लवकर मग. हो चहा पाणी वगैरे हे कसं करायचं आहे ना. बरं बस हे बा 10 मिनिटात पोहोच तुम्ही द्यायले. पाणी गिनी दिलं का. दे पाणी गिनी दे अजून डबल दे. आलोच मी. हो बस चहा गी मांड लवकर त्याला म्हणा येऊन राहिलेत म्हणा ते. बसा म्हणा तुम्ही. टीव्हीची एखादी सिरियल लावून दे तिथं. हो बस झालं मग आलोच मी 10 मिनिटात. बरं ठीक आहे ना. पेपर देते नाही तर मग नाश्ता वगैरे काही फ्रूट वगैरे देऊ का त्यांना तोपर्यंत तुम्ही येईपर्यंत मग कसं करायचं. नाही त्याला काही देऊ नको तू. कोणतं फ्रूट नाही ना कोणतं काहीच नाही. त्याला कसं काय द्यावं लागते त्याला पाहून तर मी करणार आल्यावर. 2 किलो मिरच्या घेतल्या वाळलेल्या. हो सांगतो त्याला काय असते दादा झटका. बरं येऊ तर दे मग सांगतो तुला काय आहे तर. काय बोलता तुम्ही म्हणलं असं काय बोलत आहे म्हटलं. मुलगा आहे ना तो पाहायला आलेला. ते तुला माहित आहे का ते लोफर आहे ते लोफर. हो ढोरं राखते ते. आणि आपल्याला सांगून राहिला 80 गाई आहे म्हशी आहे ढोरं आहे. 40 एकर नाही 4 एकरही नाही का जवळ. मग आता आलो की सांगतो ना त्याला. हो त्याला चहा पाणी नाश्ता आपण करू मी आल्यावर. आणि मग त्याला चांगला पाहुणचार द्यायचा आहे काय. हो जेव्हा खावायचं काही बनवू नको जास्तीचं. हो चांगली धुलाई करणार आम्ही त्याची. असं आहे का ते. बरं ठीक आहे मग बसू द्या मग तशीच ते पेपर देऊन देत त्याला पाणी दिलेलं जाय तसं. या तुम्ही सांगतो त्यांना येतात म्हणून. बस हो बस आलो की मग कसं चांगलं घेतो त्याची गंमतच घेतो. हो सामान तुम्ही आता म्हणा. ठीक आहे ठेव फोन. ठेव. अरे का वाटेल साहेब काय झालं म्हणलं काही समजून नाही राहिलं काय सोयरिकीचं काही हुकवास झालं होते नाही.
जाऊ द्या ना तुम्ही राजा, तुम्ही तिथचेच व्हा ना म्हणलं. मगाशी तुम्हाला विचारलं आत्ताची गोष्ट, की म्हणलं बा तुमच्या गावात असंच आहे का, तर तुम्ही काय म्हणे मला माहीत नाही बा म्हणे. राजा ढोरं राखणारं पोरगं तिथं महिना 2 महिने झाले आहे म्हणते, आणि ते पोरगं पाठवून राहिले मले 40 एकर जमीन सांगून. 80-90 ढोरं वासरं आहे म्हणते, आणि असं आहे सदन कास्तकार आहे. या नालायक वानाच्याले आता सोडतो का मी? कोण आहे तर आता पाहतो ना, आता घरी आलं म्हणते ते. हो, त्याला आता कसं टिकावतो, हो आता त्यानं पावस फक्त. ते बापरे, म्हणजे ते संतोष टुकटुकीचा विषय का सर? हो हो हो, आलं लक्षात. सांगा आता. मला वाटलं बा काही दुसराच विषय आहे का ते. मला वाटलं कोणा तिथं पाहुणा आला म्हणता का बा तुम्ही असे म्हणे ना, ढोरं लागते असं थोडं म्हणलं पहिले. अरे बाबा, देवीदास सनसनेनं सांगितलं ना मला सगळं. तुम्हाला काय सांगा लागते, त्यानं मला पूर्ण सांगितलं ना. असं असं पोरगं आहे बा म्हणे ते, त्याला काही कल्पना नाही माहिती येऊन राहिलं म्हणून पाहिले. मग आता त्यानं खरं सांगितलं आणि तुम्ही काही सांगितलं नाही. हो ना, हो ते झालं बरोबर. मला लक्षात नाही आलं. वयामानानं होते ना तसं. हो, असं काय आहे. पण मी काय म्हणतो, असं खोटं बोलायला नाही पाहिजे. पण नाही का, सोयरीकीच नाही. पोलीचं आयुष्य नाही खराब करावं कोणी बी. जर समजा असं ढोरं राखणार पोरगं 40 एकर सांगू राहिलं, मग आता हे बरोबर नाही पण याचं, नाही का? हो ना, आता त्याला सांगतो ना. आता हो त्याला टिकावतोच मी. आता घरी गेलं की बस याला चहा पाणी पाचतो, खोली बंद करून याले मिरच्या त्याच्यासाठी घेतल्या ना मी. हो, मिरच्या धुनीत देतो त्याले. कुक्कुटपालनच्या फार्मवर नेतो त्याले, चाल म्हणतो पाहिले जेवण स्वयंपाक होईल, आणि तिकडे चांगली लादणीत घालून त्याले असा कुणाडतो ना अरमानचा. तेवढं नाही का? हो, चांगला कुणार म्हणा. नाही नाही नाही, खरी गोष्ट आहे. तुम्ही हे बा त्याला असं बेदम मारा ना, हो त्याचे साल्ट निघाले पाहिजे. हो, असा बिलकुल उलटा टांगू टांगू मारा. खालून अशी धुनी लावा चांगली मिरच्याची बरं 50 रुपये कमी द्या मध्ये. पण याले म्हणजे अद्दल घडवा तुम्ही. हो, कारण की नारायक वाना लोकांचं आयुष्य खराब करते का पोरीच ते. कोणतं पोट्ट होते टुकटुक्या वानाचं. पाहतो ना आता ते. हो, यानं जर समजा आता मी विचारपूस करतो मी त्याले. हो, त्याचं नाव गाव काय, शेती आहे काय, खरा बोलला तर वाचला समजा ते. हो, त्यानं जर म्हणलं बा 4 एकर जमीन आहे मापाशी, ढोरं राखतो बा, हो तर ते बचावला म्हणा. हो, नाही तर असा कुणारतो ना. हो, बस बेदम. आणि अजून एक दुसरा जे आहे ते लय बाजीन राहिलं गाजा. हो, त्याले तर बिलकुल त्याने शिनार तुम्ही, काऊन की त्यानं याले पाठवेलं आहे. हो, तुमच्याच रामपूरचं आहे ते. त्याचंही काम काढतो मी आता, कमळच मोडतो त्याचं. बाबा रे, शिवल्याचं काही खरं नाही का? असं म्हणजे कोण होय कोण म्हणलं मग? आमच्या गावाचा कोण होईल का असं म्हणजे पाठवणारा? काय सांगा राजा, ते शनी राऊकी तू सारखं मागायला गेलाय ना. इचू काटा आहे सांगतो ना. शिवलाल टोयगोटे माग लय दिवसाचा लागेलाय ना. आता मी म्हणलं सुटलं असं बा, तरी त्यानं हे धसकट पाठवलं जिकडे. आता काही गरज होती काय पोट्ट्याला पाठवायले? यानं सांगितलं मला स्थळ असं आहे बा, आणि दिलं होतं मला लंब करून. बरं झालं ते देवीदास सनसने चांगला माणूस त्यानं सांगितलं मला. सहज म्या विचारलं त्याला. पाय तुम्ही आता त्याचं पहिले याचं काम काढतो, नंतर मग शिवलाल टोयगोटेच्या रामपुरात जाऊन हाणतो त्याले. हो, थांब म्हणा तू आता फक्त. ते तर आहेच म्हणा. ते सगळं गावालाच माहिती आहे. ते त्याच्यावर आम्ही लक्ष नसतो. ते जाऊ द्या, ते विषय नाही. पण हे पोट्ट जे आहे की नाही, हो याले सोडू नका तुम्ही. हो, याले म्हणजे असं मारा की यानं डबल रामपुरात पायच ठेवला नाही पाहिजे. उद्याच पाहायला पाहिजे गाव सोडून. हो, या तुम्ही आता खोटं बोलाचा परिणाम त्याला सांगूनच द्या आता. हो, या मस्त पटकन जा मग आता. हो, मस्त जीव खाऊ घाला त्याले, तुमचा फार्म दाखवा, आणि तिकडे नेऊन चांगलं रट्टी देऊन द्या. हो ना, थांब ना, त्याचं पेचकडच मोड तुम्ही आता. थांबा तुम्ही. हो, चला येतो मी. ओके. ओरपता का सगळा करता धिंगाणा का मारत राहा धुटकेचा. उतरा, चला चला चला. अरे बा, गोटे हाणं द्यायले एक वयले का वरपली ना मुंगाची पुरी. हकाल दे निरा रोजाला माग घायला का शिवले तू. हकाल जाय तिकडे लागा मामी शांतारामच्या वावरात. हकाल तिकडे दे शांतारामच्या वावरात हाणून. जाय म्हणा तिकडे. त्याला गेले वाटते. ये इकडे, ये म्हणलं ये इकडे. गेले वाटते नाही का? हो ना, पाय तू लक्ष ठेवत जाकडे शिवलाल. काय तुला आता रोजाने ठेवलं तू. आता जरासं कसं इमानदारी काम कर गड्या. आता बेल तोडाले कसं जरासं मी गेलो त्या झाडापाशी, तर इकडे वाणे आले मी, मला पताही नाही लागला. मग आता बेल पाहिजे होता का? हो ना, तर आता मी काय म्हणतो, काय म्हणते काय गेले असं का नाही म्हणे झुमरे काय जमलं असं नाही? निघन आपला बदला होईल का नाही मला पुरा? हो गड्या, ते आपलं टुकटुक आहे संतोष. पाय ना, लाव ना फोन लावून दिले. काय गेले का, काय झालं का, मार खाऊन आली का, काय आहे काय आहे पोझिशन, पाय ना, लाव ना फोन दिले. नाही शक्यता आहेच म्हणा मार खायची. मला तर नाही वाटत वाचतील म्हणून हे. काऊन की कसं आहे, आता टुकटुकी म्हणलं त्याचं ते बोलणं चालणं पाहिलं की बस ते वैकू येतेच त्याच्या. टिकावून येतेच ते. दोघे जण मार खाणार आहे. पाहिजे ना तुम्ही. झुमरे मार खाती आणि ती मार खाती. तसं तर मला वाटून राहिलं मार खाती नसते, काऊन की वैकू येतेच ना ते. खोटं ते खोटंच असते. हो, पण तू त्याला भडकून दिलं. तुझे नाव नाही घ्याव त्यानं, नाही तर तुला द्याव दन की त्यानं मग हटिल्यानं. आपल्याला आपलं कसा काय रोल आहे त्याच्यातनी? आपल्याला कसं काय मारणार आहे ते हटीले? मग कारण की आपण त्याला एकच सांगितलं की बा तू त्या पोराला विचार. त्या पोरानं मला असं सांगितलं बा, मी तुला सांगून राहिलो. मी का मामाना सांगून राहिलो? आपण सटकतो त्याच्यातून. आपला काही विषय नाही त्याच्यातनी. मग आपण फक्त त्याला स्थळ सुचवलं बा, तू पाय आता त्याच्यातनी काय खरं काय खोटं. हो, पण ते कसं असते ना, गव्हासंग सोंडी जाते ना बा. पाय तू जरा असं बरोबर. हो, पण आता हे पोट्टे काय करून राहिले, पोचले नाही पोचले तेवढं पाय ना, चेक करून लाव ना फोन. बरोबर लावाच लागणार ना. हिंमतही द्या लागत नाही तर लपकाची लेकाची. एक तर झुमऱ्या संग त्याला माहिती आहे हटल्या. हो, 1 मिनिट त्याला हिंमत देतो जरा संतोषले. टेन्शन घेऊ नको म्हणतो. मी हाऊस म्हणतो तो मागं. थांबा आता फोन लावू द्या.
हो चला हॉलमध्ये बोलवलेला आहे. हो आलो आलो चला जिंबल भाऊ हो चला मला चला वा मला संतोष शंभर रस्ता व्हायला का तू नाही सोयरी आधी बाबा बोलता आलं जरा बाबा नाही हा चला म्हणते आले म्हणते चला बोलावले हो ना काय मी काय काय बोलला द्या काही बी काही काय तुम्ही जास्तच लावता बा मग काय अजून तर कायच काही नाही आपलं हो चला म्हणलं आता चला बोलावलं म्हणलं तिकडे बा सध्या म्हणत का कसं गपतच वाटू राहिली पण नाही का हो ना हे असं मला मजा केल्यासारखी वाटू राहिली काहीतरी हा एवढं मोठं घर का बंगला हे ते हा तुला कशी काय पोरगी देऊन राहिला म्हणलं ते हा कसं काय आहे म्हणलं अडचण काय असं त्याची आपल्याला काहीच माहित नाही ना ठेवलाच भाऊ ना सबन आपल्याला सांगितलं हो तसं तसं आपण करून राहिलो आपल्याला काहीच माहित नाही इथलं अरे वा कोणाचा फोन आता पाय बोल लवकर बोल चाल लागतं लवकर चल ना ठेवलाच भाऊ हा हॅलो हॅलो हा ठेवलाच भाऊ बोला म्हणलं बोला हा काय म्हणते संतोष काय पद्धतशीर आहे हा गेला का पोहोचताच आहे का पोहोचला म्हणलं हा काही अडचण नाही अजून तर काहीच अडचण आली नाही मला पण लेका तर कसं आता आता ते पोलीचा बाप नव्हता घरी हो बदलात गेला होता हो आता आला म्हणते बा हो पाहतो मग कसं आहे काय आहे तर आता हो या म्हणलं म्हणे आतमध्ये मुलगी आली होती बाबा आली बापरे मुलगी बोलावली आली का हो ना आजकाल तर काही हेच नाही राहिले का तर नाही असं असं हो का बरं बरं नाही संतोष फक्त म्हणलं कसं जरासं भाषा गिशा पद्धतशीर वापरतो म्हणलं असं कसंही बोललो का आपण ढोरं राखायला नाही हवा तेच म्हणलं स्टँडर्ड लोक आहेत ते कसं आपल्याला आता जरासं वळून चढून सांगावं लागते बरं तेच म्हणलं हो ना ते तर आहेच म्हणा पण कसं कसं लटवून जाईल माझी हो असं वाटते बा खोटं सांगाव नाही अंगावर लावल्या का तर हो काही म्हणजे माहिती नाही पडलं लेखाले तू आज दणकेच खाणार तुले अरे बा तू टेन्शनच घेऊ नको मी आहे जोपर्यंत तोपर्यंत तुला धक्का लागणार नाही तेच म्हणलं तू फक्त बिलकुल अशा लंब्या सोड की पुढचा असा म्हणजे अदमोसा झाला पाहिजे ठीक आहे म्हणलं बाकीचं मी पाहून घेईन पुढचं काय आता ओके जा मग आता काय आले का ते बोलावलं म्हणते तुले आता आलेत म्हणे हॉलमध्ये या म्हणे हो झिंबर भाऊ ते आम्ही दोघं जणी तसं तो गार्डनमध्ये त्याच्या मोठं गार्डन बगीचा बाबा काय मावा राजा हो ना तिरमक आता काय नाव म्हणलं हटेले बापा लयच खतरनाक राजा याचा बंगला बंगला आहे हे आहे नाही थांब ना तू आता कशी बसते तुला समजते हो ना अबे हे बा तू तर म्हणतो घर जवळच होणं तिथचा हो काहीच टेन्शन नाही हो ऑप्शन जर दिला त्यानं हॉटेलनं समजा घर जवळचा ते बी घेतो तू हो जाय आता काय पाय पुढचा हो पुढे काय होते पाय शिवलाल भाऊ एक मिनिट म्हणलं मी काय म्हणत होतो हे हॉटेल जे आहे हे हॉटेल कोणतं आहे आपलं हे खजूर हॉटेलच होय काय म्हणजे याला माहिती नाही वाटते नाही का खजूर हॉटेल म्हणून हो बरं तिरमक हॉटेल समजलं वाटते नाही का हो अंदरे जा आता हॉलमध्ये हो मग समज तुला काय हॅलो हॅलो काय म्हणलं हॅलो म्हणलं अरे शिवलाल भाऊ आपलं खजूर हॉटेल आहे का म्हणलं हे जे हॉटेल ऑर्डर दिलं खजूरच होय का ते हा कुक्कुटपालनवाला हॅलो हा ठेवा आवाज नाही राहिला हॅलो रेंज नाही इकडे ठेवा जाऊ दे तिकडे हो तिरमक हॉटेल आहे जाऊ दे ठेवा तर बस चल लवकर चल या आले हा बसा या अरे बाबा रे इथं खजूर हॉटेल रे वा म्हणजे तिरमक हॉटेल म्हणजे बाबा इथं का कसं रे वा अरे बाबा आपण सर रे वा चला बसा चला मला संतोषरा बसा नमस्कार काय थोडासा उशीर झाला बा माझ्याच्यानं कसं बाजारामध्ये वसुलीचं काम असते कसं आहे त्यामुळे थोडासा टाईम झाला बाकी कसं अर्धा घंटा झाला वाटतं येऊन नाही शंभर बोलू द्यावं नाही का आपण जास्त बोलाच नाही बस आम्हाला अर्धा घंटा बसला आम्ही गार्डन मध्ये इकडे तिकडे बाकी पद्धतशीर नाही काय म्हणते बाकी चांगला व्यवस्थित नाही हो व्यवस्थित आहे हो काही हरकत नाही बसा तुम्ही पाणी गिनी सांगतो पाणी घेतलं का हा का बोलू वाटते सध्याला सांगणार भाऊ लवकर काढता पाहिजे नाही का नाही पाणी नाही पाहिजे आम्हाला पाणी नाही पाहिजे बस आताच घेतलं ना बरं ठीक आहे अरे मी काय म्हणतो आपलं पोहे पाठव म्हणलं लवकर पोहे पाठव ये लवकर पाठव हो 10 मिनिटात पाठवते नाही मी काय म्हटलं चहा कॉफी वगैरे काय घेतात पाहुणे विचारलं असतं तर कसं मग तसं केलं असतं चहाचं का नाही पाहुणे भाऊ काय तुम्ही चहा घेता कॉफी काही सरबत काय तुम्ही भाऊ झुंबर भाऊ तुम्ही नाही मी काहीच नाही घेतो ना माहिती आधीच लट्टायला काही निघतो काही नाही हेच तर आता पोहे जास्त झाले जरा बस आपल्याला काही नाही पाहिजे पाणी नाही पाहिजे बंद झालं चाय नाही पाहिजे कॉफी नाही पाहिजे आणि याची तर आतापासूनच लट्टावली नाही का हो हे जरासं आलेलं आहे ना आपल्या कुक्कुटपालनवर बरोबर आहे हो याला काही माहीत नाही बरं नाही का ठीक आहे तरी पण काही ना काही हो चहा घेऊन घ्या अर्धा कटच घ्या बरं तुम्ही म्हणलं तुम्हाला काही जास्त बोलता येत नाही का आपण होतोच चहा बस चहा बरं असं कर मग 3 कप चहा करून घे हो बाकी काही अडचण नाही कोणी कॉफीवाला कोण नाही याच्यात हो ये लवकर आणि म्हणलं जेवणाचं लवकर करून घेतो हो कसं झालं म्हणजे बोलचाल हे ते करून घेता येते तर मी काय म्हणते स्वयंपाक कसा जरा चांगला करायचा होता पाहुणचार वगैरे तर थोडा वेळ लागत होता तर तुम्ही आपल्या फार्मवरून या तोपर्यंत होऊन जाईल 1 तासात नाही पाहुणचार तर चांगलाच होणार आहे याचा आता नाही का हो बरं पंचपक्वान्न बनवून घेतो चांगले केळीच्या पानावर सगळ्याचं जेवण असं म्हणजे चांगलं झालं पाहिजे हो केळीचे पानं हे ते सगळं बिलकुल मी फोनवर बोलून घेतो आणि बाकी चांगलं जेवणाची व्यवस्था करून घ्या तोपर्यंत आम्ही कसं हो आता चहा पोहे झालं की थोडेसे काही संतोषरावले प्रश्न हे ते विचारपूस करतो त्याच्यानंतर मग कसं आम्ही येतो फार्मवरून नंतर जेवणं झाले की मग मुलीला दाखवून देऊ आणि नंतर पुढचं डिसिजन घेऊ चालते ना
यस यस यस. असं यस यस नाही का, थांब ना, यस नो करतो तुझ्या बरोबर आता. बरं ठीक आहे ना मग, हा काही हरकत नाही. ये मग तू आता लाग कामी लाग आपल्या, चहाचं घेऊन ये लवकर. ठीक आहे. चला आता लवकर पोहे खावा, चहा प्या, सटकन इथून काढता पाय घ्या, ठीक आहे. बस आता फक्त सटकाचं पाहा लागते आपल्याला. घ्या मग, हा संतोषराव घ्या म्हणलं, घ्या. हो घ्या हा घ्या म्हणलं. हो चम्मच आहे ना, मीठ गीट निंबू आहे ना, हा घ्या हो घ्या, पोहे घ्या. चला आता कसं चाय झाला, मी म्हणतो आता काही थोडेसे प्रश्न विचारले असते आणि मग नंतर आपण थोडंसं आपल्या फार्मवर गेलो असतो. नाही हो चालते का मग, नाही झुंबर भाऊ? मुलाला प्रश्न विचारू का मग? हो तर मी काय म्हणतो, 2 मिनिटं फक्त थोडंसं कसं बोलतो आम्ही. संतोष थोडंसं मी काय म्हणतो म्हणलं. काही नाही, बस हॉटेल साहेब 2 मिनिटात आलो म्हणलं आम्ही. हो थोडंसं काहीतरी चर्चा केली की मग कसं व्यवस्थित असं बरं राहते. मग आलोच आम्ही. पैती घेते का लेखाचं? नाही हो ना, पाहा लागेल, जरा लक्षच ठेवावं लागेल याच्यावर. हो याची गाडी पंक्चर करून ठेवून द्या लागा. बरं काय हरकत नाही, या ना. हो या 2 मिनिटात या. हो लवकर या म्हणलं. काय म्हणता, काय म्हणता तुम्ही? काऊन काय झालं तुम्हाला? काऊन घामाला एवढा? काऊन घाबरले कोण म्हणलं तुम्ही? अरे बा, मी बघा बसू तुला म्हणलं बाहेर चाल रे. काय तुला माहिती आहे का हे कोण हॉटेल कसं आहे माहिती आहे का तुला? गुड्डा आहे ना, हे गुड्डा आहे म्हणलं, वसुली अधिकारी आहे. आला द्या, काही नका सांगू ना. शिवलाल भाऊ तुम्ही मस्त माणूस आहे म्हणे, चांगला गरीब माणूस आहे म्हणे. अरे बाबा, तुला काहीच माहिती ना, आम्हाला माहित आहे ना किती घराला टिपारले ना. मग शिवल्यापासून भारतापर्यंत हे बा लय लंब काम आहे याचं. हो याच्या नादी येऊ नको बरं. हो खतरनाक खेळाडू आहे. हो हे आलो बघा, हे ते मला हे बा पुरे परेशान केले त्यानं. और कारण की कसं आहे, हो याची पोरगी जर तुला दिन तर मला बर. हो तुला का या शिवल्यानं मला वाटते बाहेर खायला पाठवलं काय माहित. हो लवकरात लवकर आता तुला प्रश्न विचारायच्या आधी हो लवकर इथून काढता पाय घे म्हणलं. हो मला तर वाटते बा. आला द्या, तुम्हाला थैन नाही होऊ लागलं पण आहे की नाही? पोटात दुखू लागलं तुमच्या? आता वाटते तुम्हाला की बा चांगली पोरगी भेटू लागली मोठ लोकांची. असंच आहे ना? काय करावं रे, कसं समजा सांगा. आम्ही शिवल्याच्या नादी येऊ नको तू. मग हे बा तो बरोबर बाई मला मार खायची बाई. एक तर माझी गाडी अटकेला इथं. नाही तुम्ही हे बा उडी टाकून पोहतो बरं. हो मला कसं इथं थांबणं मुश्किल वाटू राहिला आता. काहीच नाही होत ना. तुम्ही थांबा ना, पलस ना विचारलं द्या. पलस नाही विचारलं मग त्यानं जर हो म्हणलं तर ठीक, नाही म्हणलं तर मग काय घेऊन दे नाही. चालू काय मारला नाही आपल्याला ती. हो पण मी काय म्हणतो, जाऊ दे आता, तू काय ऐकून नाही राहिला. पण एक काम तरी करवा तू. हो खोटा काही बोल नको म्हणलं. जे तो घरी आहे जसं आहे तसं सांगून दे. 4 एकर जमीन आहे बरोबर. हो आपल्या गाई म्हशी राखतो म्हणा, 25,000 रुपये नाही म्हणा. त्या जसं तर सांगा, नाही असं तर नाही, असं म्हण तू. मग तर हे तर देतच नाही पोलगी आपल्याला. हो नाही, शिवलाल भाऊ सांगे तेच बरोबर आहे. हो याले हो म्हण लागन, तिथं खल्लं नाही खोटच बोल लागन. बरं तसं करतो मग. हो जाऊ दे, मी झुंबर भाऊ खलं सांगून देतो. आता आहे बा, देता द्या नाही न देऊ. बस मग जमलं बघा. हो मग त्याला नाही दिलं तर मग काय मारणार आहे ते. पण ते कसं खोटं बोललं की मारणार असं नाही ते. हो बरोबर 4 एकर जमीन आहे, अशी परिस्थिती आहे, दिसायला द्या राहू द्या. हो मग जमलं, मग काही वादा नाही. हो चाल मग आता चाल. झाली चर्चा झुंबर भाऊ. तेच म्हणलं, कसं आहे आपल्याला कसं जास्त म्हणजे शाळेन वेळेन प्रश्न हे काही विचारणंच नाहीये. मोजकं आपलं काहीतरी. बाकी तर बायोडाटा असं ना, मग तयार करून दे जा तुम्ही. हो बिलकुल काही वादा नाही ना. हो सांगते ना आमच्या बाजू. सांग संतोष दादा. हो सांग मला काय विचारलं ते. आपलं पद्धतशीर खरं सांगू द्यायचा. सांग मग आता. तेच म्हणलं, काय नाव काय म्हणलं आपलं, शुभ नाव काय म्हणलं? संतोष. संतोष झाबराजी टुकटुके. हो राहणार आधार सांगवी. आता त्याच्या आधी तेच सांगून राहिलं. आता मी काय म्हणतो, बरं आपलं काय गाव कोणतं अंधार सांगू नाही का? जन्मतारीख किती आपली जन्मतारीख? जन्मतारीख 1/7/2002. बापरे, चांगलाच गेम केलता शिवलाल वाटते नाही का? पोरगही तोत्रा वाटते बा. तोत्र आहे तर आता हे काय बोलते, खोटं बोलते खरं बोलते काय सांगा. बरं ठीक आहे. काय बाकी जमीन गिमीन हो काही आपलं किती आहे, शेतीवाडी किती आहे आपल्याजवळ? 4 एकर सांग रे बा. 4 एकर आहे नाही संतोष, किती 4 एकर? नाही 40 एकर आहे. 4 एकर म्हणजे 4 एकर आबाजीने दिलेली आहे. हो 36 एकर बाबांनी दिलेली आहे. हो 40 एकर जमीन आहे सगळी आपल्याजवळ. गेलं जीवनात आहे नाही का? असं 40 एकर, असं 40 एकर जमीन आहे नाही. बापरे चांगली आहे. मग इरिगेशन आहे का कसं आपलं? असंच आहे आपलं पहाडच आहे का काही, म्हणजे डोंगर दऱ्याची आहे का? नाही आपली चांगली आहे, एलिकेते सगळी एलिकेते जवळपास. आणि बाकी तर दुसरी म्हणजे आपल्याजवळ मती बी आहेत. हो 25 मती आहेत. 15 देलटी गाय आहे, बाकीच्या बकल्या वगैरे. 100 लाख आपलं समजा खांदा आहे समजा आपलं. हो भरपूर आपलं दूध उत्पादन हे ते चांगलं आहे आपलं. असं हो ना, म्हणणं ढोर राखू राहिला ना तू. बरं चांगलं आहे ना, मग काहीच टेन्शन नाही. फक्त मी काय म्हणतो, इथं मग काय आपल्या जवळ इथं आलते का तुम्ही? हो ते कसं दाईची तब्येत बरोबर नव्हती का नाही. हो मग भेटीसाठी आलो होतो मी. म्हणून मग कसं 2 दिवस आलो मी. तर मला विषय काढला शिवलाल भाऊनी की आता अशी म्हणजे मुलगी आहे, हो पाहून घ्या. तसं हो का? बरं ठीक आहे ना. बरं झालं. आता काही बाकी तर काही भाऊ बहीण हे ते मग सगळं काही लोच्या काही अजून आहे का कोणी? नाही आपल्याला एक भाऊ आहे आणि त्याचं लग्न झालेलं आहे. त्याचा काही विषय नाही. त्याचं अलग आहे जमीन गिमीन, आपली अलग आहे. बाबा आई नाही आपल्याला. आणि बाकी तर व्यवस्थित आहे सगळं, घर गिल पद्धतशीर आपलं. गेला आता 12च्या बाद नाही का? चांगलाच फेकून राहिला नाही बेतुफान. बरं ठीक आहे. मग आता काही झुंबर भाऊ काही असं विचारायची काही आवश्यकता नाही. आता सगळं तर मस्त सफिशियंट वाटलं.
हो आता कसं आपण पाणी गिनी घेऊ आणि थोडंसं आपल्या फार्महून येऊ मग तोपर्यंत स्वयंपाकाचं होऊन जाते. आम्ही सध्या का खोटं बोलायचं बेटा हो मला खरं बोलतो म्हणे हो म्हणे तो पोयाला पुरते का रे पोया का बरं काय म्हणता म्हणलं झुंबर भाऊ, मी काय म्हणून राहिलो म्हणलं. हो ना बरं बरं तसं करू तुम्हाला सांग तसं तिकडे फोन झाला बरं बरं चला मग चला मग तुम्हाला सांग तसं. चला आता तिथं बगारणी चांगली नाही का. हो बस बरं चला मग आपलीच गाडी घेतो, तुमची गाडी इथंच राहू द्या. चला येऊ आपण अर्ध्या तासात वापस. चला तिकून येऊन जेवण करून मग मुलगी गिलगी दाखवायचा कार्यक्रम करू आणि नंतर आपण त्याच्यावर फायनल डिसिजन घेऊन घेऊ. पुढचे माणसं तुम्ही कोण पाठवायचं काय पाठवायचं ते क्लिअर तुमचं करून टाकू. चला मग.